येस मॅम. हा. ओम श्री गुलो बसवलिंगाय नमः. सर्वांना शरणू शरणार्थी. मी जयश्री पाटील कोगनूर सर्व रसिक जिज्ञासू श्रोत्यांचे वचन अध्ययन मसव मंच मराठी व्याख्यानमाला पुष्प 36 मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. बसव अंडरस्टँडिंग अँड रिसर्च सेंटर पुणे यांच्याकडून दर महिन्याला विविध सामाजिक, धार्मिक, वैचारिक विषयावर व्याख्यान आयोजिले जाते. या मंचावर सर्वप्रथम शरणी विद्याताई मगदूम वचन प्रार्थना म्हणतील. त्यानंतर शरणी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण स्वागत प्रस्तावना करतील व व्याख्यात्यांचा परिचय करून देतील. आजचा विषय आहे महात्मा बसवेश्वर आणि तत्कालीन महाराष्ट्राचे शिवशरण. शरण जनार्दन कोष्टी या विषयावर व्याख्यान देतील. त्यानंतर शरण डॉक्टर शशिकांत पट्टण मार्गदर्शन करतील. श्रोत्यांबरोबर चर्चा होईल. कार्यक्रमाची सांगता शरणी प्रोफेसर प्रतिभा कल्याण शेट्टी आलेगावी यांच्या शरण समर्पणाने होईल. आता मी शरणी विद्याताई मगदूम यांना विनंती करते की त्यांनी वचन प्रार्थना म्हणावी. विद्याताई मगदूम. हा, सर्वांना शरणू शरणार्थी. तू वेद प्रिय नाहीस, तू वेद प्रिय नाहीस, शास्त्र प्रिय नाहीस, शास्त्र प्रिय नाहीस, तू वेद प्रिय नाहीस, नाद प्रिय नाहीस, नाद प्रिय नाहीस, तू युक्ती प्रिय नाहीस, तू युक्ती प्रिय नाहीस, मुक्ती प्रिय नाहीस, मुक्ती प्रिय नाहीस, या सर्वात असाध्य आहेस, सर्वांना तू असाध्य आहेस, तू वेद प्रिय नाहीस, शास्त्र प्रिय नाहीस, तू वेद प्रिय नाहीस. हे कपिल सिद्ध मल्लिकार्जुन, हे कपिल सिद्ध मल्लिकार्जुन, मल्लिकार्जुन, हा मल्लिकार्जुन, हे कपिल सिद्ध मल्लिकार्जुन, तू भक्ती प्रिय आहेस, तू भक्ती प्रिय, तू भक्ती प्रिय, तू भक्ती प्रिय आहेस. हे जाणून मी शरणालो, हे जाणून मी शरणालो, तुम्ही माझे रक्षण करा, तुम्ही माझे, तुम्ही माझे, तुम्ही माझे रक्षण करा, रक्षण करा. तू वेद प्रिय नाहीस, तू वेद प्रिय नाहीस, शास्त्र प्रिय नाहीस, शास्त्र प्रिय नाहीस, तू वेद प्रिय, तू वेद प्रिय, तू वेद प्रिय नाहीस. सर्वांना शरण शरणार्थी.
छान. शिवयोगी सिद्धरामेश्वरांचे हे वचन विद्याताईंनी खूप छान गाऊन दाखवले. देव खरंच भक्तीचाच भुकेला असतो, म्हणून तर भक्त हा देवाला शरण जातो म्हणून. ह्या अर्थाचे शिवयोगी सिद्धरामेश्वरांचे वचन यांनी छान गायले. आता मी संयोजिका डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण यांना विनंती करते की त्यांनी स्वागत प्रस्तावना करावी व अतिथी व्याख्यात्यांचा परिचय करून द्यावा. डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण. थँक्यू. शरणू शरणार्थी सर्वांना, सर्व माझ्या प्रिय शरण बंदियाळ इथं जमलेल्या बसव भक्तांना आणि सर्व जे श्रेष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत, अनुभवाने त्यांना मी नतमस्तक करते आणि महात्मा बसवेश्वर चरणी प्रार्थना करते की आमचं हे 36वं पुष्प आहे. वचन अध्ययन वेदिके यावरून आम्ही दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी घेत असतो, पण काही कारणास्तव आपण हा दुसऱ्या शनिवारी कार्यक्रम ठेवला आहे. त्यामुळे अनुपस्थिती आहे बऱ्याच जणांची. मराठी श्रोते जे आहेत ते आज आपल्याला कमी आहेत, पण याचा अर्थ अजिबात असा होत नाही की आपल्याला बसवांनांची शरणांची महती ऐकून घेण्यात रस नाहीत. कदाचित आपण ते YouTube वरती जेव्हा टाकतो तेव्हा खूपच चांगला प्रतिसाद मिळतो आणि सर्व जाणकार आहेत आणि सर्वजण आम्हाला शुभेच्छा देतात आणि पुढच्या वेळेला कुठला आपण विषय ठेवावा याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतात. तर अशाच आपल्या आज ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे व्याख्याते आपल्या आज या मंचावर आलेत, त्यांचं मी इथं सहृदय स्वागत करते. आहेत आपले शरण जनार्दन कोष्टी सर, त्यांचा मी परिचय करून देईन. तर त्यांनी स्वतःहून सांगितलं की त्यांची बरीचशी पुस्तकं, म्हणजे हे प्रख्यात ज्येष्ठ लेखक आहेत, त्यांची पुस्तकं पण प्रसिद्ध झालेली आहेत आणि आगामी अजून काही पुस्तकं येणार आहेत. तर हे आतापर्यंतच्या आपल्या आलेल्या सर्व व्याख्यातांमध्ये ज्येष्ठ अनुभवी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण सरांशी जेव्हा मी बोलले तेव्हा जाणवलं की सरांचं वय 80 आहे. म्हणजे मला असा खूप आनंद होतो की वरिष्ठांपासून वयोमानाने जे ज्येष्ठ आहेत ते आपल्याला मार्गदर्शनासाठी तयार आहेत आणि आम्ही सर हा मंच आपला मराठीमध्ये महात्मा बसवेश्वरांचं किंवा शरण यांचं जे कन्नडमध्ये लिहिलेलं साहित्य आहे आपल्यासारख्या सर्व थोरांकडून आम्ही ऐकण्यास उत्सुक आहोत आणि आम्ही भाग्य समजतो की तुम्ही स्वतःहून मला सांगितलं की मला हा विषय मला बोलायचा आहे, म्हणजे ही खूप आनंदाची बाब आहे. तर भारत भूमी आपण ही महात्मांची, संतांची भूमी, नंतर वीरांची शौर्य गाथा आपण त्यांच्या गातो, असे वीर आहे, शूरवीर त्यांची सर्वांची आहे. नंतर त्यागमूर्ती असलेल्यांची आहे. अशा बहुतेक वेगवेगळ्या स्तरावरती भारत ही संतांची भूमी आणि महात्म्यांची भूमी म्हणून आपण ओळखतो. नंतर महात्मा बुद्ध, महात्मा महावीर, महात्मा बसवेश्वर, महात्मा बुद्ध, महात्मा फुले आहेत. नंतर आंबेडकर, ही जी पुरोगामी चळवळ आहे, ज्यांनी तत्कालीन सनातनी समाजाला विरुद्ध लढा देण्यासाठीचं धाडस केलं आणि त्यांनी ते केलं पण, म्हणजे कार्यात आपल्या स्वतःच्या कार्यामध्ये आचरणामध्ये त्यांनी ते आणून दाखवलं. आणि हा जो त्यांचा जो म्हणता येईल आपल्याला की पुरोगामी विचाराची जननी म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो, ही विचारधारा जी आहे ती विचारधारा महाराष्ट्रामध्ये सर्व संतांनी, वारकरी संप्रदाय असेल, महानुभाव संप्रदाय असतील, तर हे जे संप्रदायामध्ये जे नीतिमत्ता आलेले आहेत ते कुठून आलेले आहेत असा जर आपण पिछे गेलो, आपण म्हणजे मागेल केलं, तर असं जाणवतं की आपल्या लिंगायत धर्मसंस्थापक महात्मा बसवेश्वरांनी पहिल्यांदा अनुभव मंडपाची स्थापना केली आणि 770 शरणांना एकत्र आणलं. हे किती महत्वाचं काम आहे. बहुतेक म्हणजे 2 गट झाले. एक चातुर्वर्ण मानणारा एक गट झाला, चातुर्वर्णा जुमानून त्याला न स्वीकारता त्याच्या अपोजिट, त्याच्या विरुद्ध उभं राहणारा, असा जो 2 गट झाले. त्यात महात्मा बसवेश्वरांनी बहुजन समाजाला हाताशी घेतलं, त्यांना आपलंसं केलं, त्यांना आलिंगन दिलं आणि त्यांच्या मताला त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं. त्यांना स्वातंत्र्य म्हणजे काय समजावून सांगितलं, समता म्हणजे काय समजावून सांगितलं. तिथं स्त्री पुरुष हा भेदभाव नाही राहिला. आणि जर महात्मा बसवेश्वरांचं जर कार्य बघितलं तर लक्षात येतं की त्यांची जी कर्मभूमी होती बसव कल्याण, तर ही महाराष्ट्राच्या सीमेपासून अतिशय जवळ आहे. म्हणून मग हा जो
केंद्रस्थानी जर बसव कल्याण जे आहे त्याच्या आजूबाजूचा जो भौगोलिक परिस्थिती, आजचा आपण म्हणतो की महाराष्ट्र, ते कर्नाटक किंवा आंध्र प्रदेश, हे जरी आता आपण भौगोलिकरित्या, राजकीय दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या वेगवेगळे केले आपण सीमाभाग, तरी बसवांनांचं जे लिंगायत संप्रदाय, लिंगायत धर्माचं जे नीतिमत्ता आहे ते सगळीकडे पसरलं. म्हणजे इथपर्यंत की ते आंतरराष्ट्रीय सुद्धा गेलं. अनुभव मंटपामध्ये त्यांनी जेव्हा स्वातंत्र्य दिलं स्त्रियांना पहिल्यांदा, तेव्हा ते जी त्यांची जी वार्ता आहे ती अफगाणिस्तान पर्यंत गेली. मरुळशंकर देव आले, काश्मीरहून आले राजा राणी. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला आता असं, म्हणजे आता आपलं एवढं सगळं व्हेकल आहे म्हणून आपण असं म्हणतो काश्मीरहून आले. पण 900 वर्षापूर्वी ते कसे आले असतील? 900 वर्षापूर्वी महात्मा बसवेश्वर हे काम करतायत, हे लोकांपर्यंत कसं पोहोचलं असेल याचा सुद्धा नक्कीच विचार केला पाहिजे. आणि म्हणून आजचा हा जो विषय आहे हा विशेष रूपाने आपल्याला समजण्यासाठी की महाराष्ट्राचे शिवशरण म्हणजे महात्मा बसवेश्वर आणि महाराष्ट्राचे शिवशरण यांनी जी लोकांवरती छाप पाडली आहे, त्यांचा जो लोकांवरती सांगायचं त्यांचं ज्ञान आहे, तो विषय आज आपल्या अतिथी व्याख्याते जनार्दन कोष्टी शरण कोष्टी सर सांगणारच आहेत. त्याच्या आधी की आपल्याला माहिती आहे की नालंदा विद्यापीठ, भारत हे नालंदा विद्यापीठ साठी पण खूप फेमस आहे की आंतरराष्ट्रीय पहिलं विद्यापीठ, रेसिडेन्शियल म्हणजे वसतिगृह असलेलं पहिलं विद्यापीठ म्हणून नालंदाची ख्याती होती, जिथं जपान, चायना, वेगवेगळ्या राज्यातून, विदेशातून विद्यार्थी येत होते. पण ते सुद्धा म्हणजे 5व्या शतक मध्ये बुद्धांचं जे विहार होतं आणि तो जो अभ्यासक्रम होता तो अतिशय चांगला अभ्यासक्रम होता, आंतरराष्ट्रीय ख्यातीचं असं विद्यापीठ. पण ते सुद्धा काही खूप कारस्थान करून लोकांनी किंवा परकीयांनी ते जाळलं. तसाच काहीसा भाग आपला हा अनुभव मंटपाबरोबर झाला की जी पहिली लोकशाही झाली, त्या लोकशाहीमध्ये जे वचनं लिहिली होती ते साहित्य प्रतिक्रांती झाल्यानंतर जाण्याचा प्रयत्न केला आणि मग तिथून सगळेजण वेगवेगळे विस्तारित झाले, वेगवेगळ्या ठिकाणी गेले. आणि महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र लागूनच आहे, तर महाराष्ट्रामध्ये कोण कोण आहेत तर त्यांचं फक्त मी एकांचंच नाव घेते की आपल्याला शिवयोगी सिद्धरामेश्वर हे सर्व, ज्यांचं आता वचन गायन केलं ताईंनी, अतिशय त्यांचं खूप कर्मयोगी सिद्धरामेश्वर आपण म्हणतो. उर्लिंग पेद्दी आहेत, की असे बरेच जण आहेत. नंतर गुड्डापूरच्या दानम्मा आहेत की त्यांच्या कर्मभूमी, मी स्वतः आता आम्ही मागच्या काही महिन्यापूर्वी गुड्डापूर दानम्माला जाऊन आलो, सिद्धरामेश्वरांचं मंदिर बघून आलो. पण काही गोष्टी आता सर त्याच्याबद्दल विस्तारित सांगतील आपल्याला. पण की त्या मंदिरात गेल्यानंतर तिथं लिंगायतांचं मंदिर, असं मंदिर म्हणजे तिथं काहीच नाहीये, तिथं मागे परमेश्वर, ईश्वर असं केलं गेलं आहे. तर त्याच्याबद्दलही आपण नंतर बोलू, चर्चा करूया की आपण कुठे कमी पडतोय, कारण आपल्यालाच आपल्याबद्दल माहिती नाहीये. आपल्याबद्दलच माहिती नसल्यामुळे बाकीच्या लोकांचं तिथं साम्राज्य चालू आहे. आणि म्हणून हा आमचा वचन अध्ययन वेदिके केंद्रावरून हा सिन्सिअर दृष्ट्या की आमचा प्रयत्न चालू असतो की आपल्याबद्दल लिंगायत समाज, लिंगायत नीतिमत्ता, लिंगायत स्वातंत्र्य, अष्टावरण किंवा आपण इष्टलिंगा पूजा काय करायची, विभूती का लावायचं, आणि वचनांमध्ये काय सांगितलं आहे. वचन म्हणजे फक्त चर्चा करून साध्या शब्दामध्ये सर्वांना समजेल, उमजेल, आचरणात आणता येईल अशी ही वचनं आहेत. आणि ती वचनं आपण सर्वांनी पाठ करूया, त्याचं भाषांतर करूया, आचरणात आणूया. त्याच्या आधी एक शेवटचं वचन मी सांगते. एक अमुगे रायम्मांचं वचन आहे. भगवी कपणी घालून महाज्ञानी अनुभवी म्हणून घेणाऱ्या अज्ञानी जनांचे मुख पाहवत नाही. डोळ्यात काम वासना, मनात आशा आमिष, देहात ठाई ठाई अहंकार असणाऱ्यांना अनुभवी म्हणता येईल काय अमुगेश्वरा. ही अशी श्रेष्ठ एक शरणी आहे. आणि तिने आपल्या परखड शब्दामध्ये जे साधू आहेत, जे परिधान करलेले आहेत भगवे कपडे, पण त्यांच्या मनात अहंकार आहे, ज्यांच्या डोळ्यात कामवासना आहे, त्यांच्यावरती तिने निंदा केलेली आहे. त्यांच्यापेक्षा तुम्ही काम करा, आपलं स्वतःचं काम करा, कायकवे कैलासा, हा सुंदर असा मेसेज तिने आपल्याला दिलेला आहे. तर अशा पूर्ण सर्व शरणांचं आपण आज त्यांच्या शरणांबद्दल अभ्यास करूया.
आणि आजचे जे आपले अतिथी आहेत त्यांचा मी संक्षिप्त परिचय देते. आपले व्याख्याते शरण जनार्दन कोष्टी सर, राहणार बासिंद, ठाणे जिल्हा. सरांचं शिक्षण BA BEd आणि शिक्षक म्हणून सरांनी 18 वर्ष काम केलंय आणि विस्तार अधिकारी शिक्षण असे 20 वर्ष सरांनी काम केलेलं आहे. सरांनी मुंबई आकाशवाणीवरून महात्मा बसवेश्वरांबद्दल अतिशय उत्कृष्ट असं भाषण दिलेलं आहे. त्यांचं लेखन जे आहे त्यांनी लेखन दैनिक नवाकाल मुंबई, वार्ताहर मुंबई, गावकरी नाशिक, पुण्यनगरी मुंबई, महाराष्ट्र टाइम्स मुंबई यात बसवेश्वरांबद्दल विपुल असं लेखन केलेलं आहे. सरांचं लेखन मासिकांमध्ये सुद्धा लेख प्रसिद्ध झाले आहेत, जसं मुलाचे मासिक नागपूर, विकास दर्शन ठाणे, वीरशैव दर्शन पुणे, जीवन शिक्षण पुणे, मनमथ वाणी डोंबिवली आणि बसवपद नागपूर या बसवेश्वरांबद्दल त्या सरांनी बरेच लेख लिहिले आहेत. आता सरांची पुस्तकं जी प्रकाशित झाली आहेत त्याच्याकडे आपण थोडं बघूया. पहिलं पुस्तक सरांचं महात्मा बसवेश्वर व तत्कालीन महाराष्ट्राचे शिवशरण हे 2006 मध्ये प्रसिद्ध झाले. तोच आज त्यांचा बोलण्याचा विषय आहे. नंतर दुसरं लिंगायत संतांच्या म्हणजे शरणांच्या चरित्रगाथा 2008 मध्ये, लिंगायत शरणींच्या चरित्रगाथा 2010 मध्ये, महात्मा बसवेश्वरांबद्दल विद्वानांचे गौरवोद्गार 2014 मध्ये आणि विश्वगुरु बसवांनांच्या सत्यकथा असे हे नवीन आगामी पुस्तक आहे. अजून ते प्रकाशित झालेलं नाहीये. सरांना खूप खूप शुभेच्छा. असं तुम्ही असं भरपूर विपुल लेखन करा ज्या निमित्ताने आमच्या जनरेशनला ते वाचता येईल आणि तुमचा हा अनुभवाचा साठा तुम्ही लिहा, कारण आपण हे नक्की आपल्या पुढच्या सुद्धा आपण पाठवूया. आणि सरांनी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून SEO शासनाकडून सन्मानपत्र सरांना मिळालेलं आहे. तर असे शिक्षणामध्ये मुलांचं शिक्षण, कारण मुलांचा पायाभूत जो विकास होत असतो तो शिक्षणाने होत असतो. तर शिक्षणामध्ये विशेष अधिकारी म्हणून सर तुम्ही आपण काम केलंय, त्याबद्दल नक्की आम्हालाही मार्गदर्शन करा. आणि पाठ्यपुस्तकामध्ये महात्मा बसवेश्वरांचा उल्लेख आला आहे का किंवा नाही आला, नसेल आला तो आपण तो कसा आणू शकतो आणि त्यांच्याबद्दलची करेक्ट माहिती आपण कशी देऊ शकतो पुढच्या जनरेशनला, त्याच्याबद्दल मात्र नक्की सांगा. आणि इथं मी माझा परिचय इथं थांबवते आणि मला बोलण्यास माझी प्रास्ताविक इथं मला वेळ दिला, ऐकून घेतलं आणि सर्व श्रोत्यांचं मी इथं मनापासून स्वागत करते आणि आपल्या कार्यक्रमाला पुढे घ्या असं मी सांगते. धन्यवाद. डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण यांनी आजचे अतिथी शरण जनार्दन कोष्टी यांचा परिचय करून दिला आहे. आता मी आजचे अतिथी व्याख्याते शरण जनार्दन कोष्टी यांना विनंती करते की त्यांनी व्याख्यान सुरू करावे. शरण जनार्दन कोष्टी. शरणू शरणार्थी सर्वांना नमस्कार करतो. वचन अध्ययन बसव मंच मराठी व्याख्यानमाला पुष्प 36 गुंफत आहोत. आज मी महात्मा बसवेश्वर व तत्कालीन महाराष्ट्राचे शिवशरण ह्या विषयावर बोलणार आहे. अनेक वर्षे व्रतवैकल्ये व शिवोपासना करूनही मादलांबिकेस पुत्ररत्न झाले नाही. एकदा मादलांबिकेस स्वप्न पडले. स्वप्नाचा तिने आपल्या पतीला व गुरुजींना माहिती दिली. गुरुजी म्हणाले, लवकरच तुमच्या घरी सुलक्षणी पुत्र जन्माला येईल. गुरूंची ही आनंद वार्ता गोड शब्द ऐकून त्या दाम्पत्याला अतिशय आनंद झाला. लवकरच मादलांबिका गरोदर राहून तिला पुत्ररत्न होईल हे गुरुजींनी कथन केले. हा हा म्हणता बागेवाडीत ही वार्ता पसरली. गावातील सर्व लोकांना ही शुभवार्ता ऐकून अतिशय आनंद झाला. माता मादलांबिका प्रसूत झाली. तिला एक दिव्य व तेजस्वी पुत्र झाला. तो दिवस होता अक्षय तृतीया. नंदिकेश्वराच्या कृपेमुळेच त्यांना पुत्ररत्न झाले असे समजून बाळाचे नाव बसव असे नंदीचेच नाव ठेवण्यात आले. आज तो बालक मोठेपणी
जगाचा उद्धारक, महान क्रांतिकारक महात्मा बसवेश्वर म्हणून जगात अजरामर ठरला. बाल बसव लहानपणी सर्वसामान्य बालकांसारखा नव्हता. तो असामान्य असा बालक होता. त्याच्या चेहऱ्यावर असामान्य दैवी तेज होते. अन्य नवजात बालकाप्रमाणे बाळ बसव रडला नाही की त्याने हालचाल केली नाही. बाळ आईजवळ डोळे बंद करून निश्चेष्ट पडला होता. मादरसाच्या व मादलांबिकेच्या तर तोंडचे पाणीच पळाले. सर्व गावातील लोक घाबरून गेले. तेवढ्यात हर हर महादेव असा मंगलध्वनी सर्वांनी ऐकला. दारासमोर गुरुवर्य आल्याचे समजले. भगवी वस्त्रे परिधान केलेले, जटा मुकुटधारी, सर्वांगाला भस्म लिंपलेले, हातात कमंडलू घेतलेल्या मुनिवर्यांना उपस्थितांनी वाकून वंदन केले. कुडल संगम या क्षेत्राचे ते मठाधीश होते. बसव जन्माचे भविष्य त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणले होते. बाळ बसवाला आशीर्वाद देण्यासाठी गुरुवर्य आले होते, कारण त्या कुटुंबाचे ते गुरु होते. मुनिवर्यांनी बाळ बसवकडे पाहिले. बाळ निश्चेष्ट असून सुपात ठेवलेले होते. गोरापान बाळ बसव म्हणजे जणू काय कापसाची बाहुलीच. मुनिवर्यांनी नमा शिवाय ह्या मंत्राचा जप सुरू केला. जोडीतून चिमूटभर भस्म काढले. बाळ बसवाच्या कपाळाला लावले. त्याच्या मस्तकाला हस्तस्पर्श केला. कानात नमा शिवाय या मंत्राचा उच्चार केला. तेवढ्यात सर्वजण आश्चर्यचकित झाले. बाळ डोळे उघडून रडू लागले. माता पिता सर्वजण अतिशय आनंदी झाले. गुरुवर्य म्हणाले, हा मुलगा नंदिकेश्वराच्या व्रतामुळे जन्माला आला आहे. हा धर्मक्रांती पुरुष आहे. जन्मदाते हे निमित्त मात्र आहेत. पुढे पुढे लोकांनी त्यांना आदराने बसवेश्वर हे नामाभिमान दिले. लहानपणी बसवांना आपल्या आई वडिलांचा व गावातील सर्वच लोकांचा अतिशय लाडका झाला. बालपणापासूनच तो अतिशय हुशार होता. शाळेतही एक हुशार विद्यार्थी म्हणून तो शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये प्रिय ठरला. शाळेत असताना तो शिक्षकांना हे का, असेच का, तसेच का असे प्रश्न विचारून भंडावून सोडत असे. त्याचा धीटपणा व स्वतंत्रपणे विचार करण्याची पद्धती यामुळे सर्वांना कौतुक वाटत असे. कोणीही त्याच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नसत. बसवण्णा जसजसा मोठा होऊ लागला तसतशी त्याच्या वडिलांना त्यांच्या शिक्षणाची काळजी वाटू लागली. बसवण्णांचे वडील एक प्रतिष्ठित ब्राह्मण होते. त्यांनी स्वतः वेद, आगम, पुराणे इत्यादी निष्ठापूर्वक अभ्यासले होते. यज्ञयाग, मनुस्मृती इत्यादीचे ते मोठे विद्वान होते. वडिलांनी त्यांना वयाच्या 8व्या वर्षी संस्कृत वाङ्मयाची चांगली ओळख करून दिली. त्यांच्याकडून भरपूर पाठांतरही करून घेतले. त्यानंतर ते निर्धार करून बसवण्णांच्या व्रतबंधाच्या तयारीला लागले. त्यांनी बसवण्णांना व्रतबंधाबद्दल सांगितले, परंतु बसवण्णा म्हणाले, व्रतबंधाची ही रूढी अगदी निरर्थक आहे, व्यर्थ आहे. मुंजविधी हे उच्च निषेधेचे प्रतीक आहे. केवळ मुलांनीच का बरे मुंज करावयाची? मुलींनी व्रतबंध हा विधी व विद्यार्जन न करण्याचा उद्देश काय असावा? वडिलांना त्यांच्या ह्या प्रश्नाची उत्तरे काही देता येईनात. अखेर बसवण्णांच्या वडिलांनी व इतर ब्राह्मणांनी त्यांना समाजद्रोही ठरवून कुळाचाराचे पालन न करणारा म्हणून घराबाहेर काढले. इतक्या लहान वयात असामान्य प्रतिभा त्यांच्यात कशी काय आली, हा प्रश्न सामान्यांना पडणे साहजिकच आहे. पण ज्ञानेश्वरांची भावंडे संत कबीर, गुरु नानक, समर्थ रामदास, छत्रपती शिवाजी महाराज यांना ही बालपणी असामान्य बुद्धी होतीच, प्रतिभा होतीच. वडील मादरस यांचे व बसवण्णांचे लहानपणीच न पटल्यामुळे बसवण्णा घर सोडून गुरुगृही कुडल संगम येथे रवाना झाले. श्री गुरूंच्या आशीर्वादाने त्यांच्या मनाला मोठा धीर आला. गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली वेद, उपनिषदे व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास त्यांनी केला. कृष्णा मलप्रभा नदीच्या संगमाचा सुंदर परिसर,
पवित्र वातावरण, बहीण अक्क नागलांबिकेचे वात्सल्य व गुरूंचे मार्गदर्शन त्यांच्या ज्ञानास पोषक ठरले. बसवण्णांची मधुर वाणी, विनयशील वृत्ती, मृदू स्वभाव या गुणांमुळे ते सर्वांचे प्रिय झाले. ते स्वभावाने साधे सरळ होते. मन मोकळे, चुणचुणीत व आनंदी स्वभाव असल्यामुळे सर्वांना त्यांचा सहवास फार आवडायचा. काही बाबतीत मात्र ते अतिशय गंभीर होत असत. अशा बसवण्णांबद्दल गुरूंना फार अभिमान वाटे. बसवण्णांच्या प्रतिभा संबंध व्यक्तिमत्वाची कीर्ती चहूकडे पसरली. जो तो बसवण्णांचे तोंड भरून कौतुक करू लागला. त्यावेळी कल्याण येथे बिज्जलाच्या राज्यात बलदेव हा मंत्री म्हणून काम पाहत होता. त्याला सुद्धा बसवण्णांच्या स्वभावाबद्दल व हुशारीची माहिती मिळाली. बलदेवास मुनीबद्दल कमालीचा आदर होता. एकदा तो कुडलसंगम येथील गुरूंना भेटावयास गेला. त्याच ठिकाणी गुरुवर्यांजवळ बसवण्णाही बसले होते. बलदेव समोर गुरूंनी बसवण्णांबद्दल प्रशंसोद्गार काढले. त्यापूर्वी बलदेवांनी बसवण्णाबद्दल ऐकले होतेच, परंतु गुरूंच्या तोंडून बसवण्णांची प्रशंसा ऐकून बलदेवांना अत्यंत आनंद झाला. गुरूंची पूजा करून व आशीर्वाद घेऊन बलदेव मनात म्हणाले, बसवण्णांसारखा बुद्धिमान व्यक्ती बिज्वल राजाच्या दरबारात अधिकारपदार असल्यास राज्याचा उत्कर्ष होईल. शिवाय आपल्या एकुलत्या एका मुलीचा बसवण्णांबद्दल विवाह झाल्यास मुलगी अतिशय सुखात नांदेल. ही मनातील गोष्ट बलदेवांनी गुरूंना बोलून दाखविली. गुरूंनी ही गोष्ट बसवण्णांच्या कानावर घातली. बसवण्णांनी प्रथमतः या विवाहास नकार दिला, कारण लग्नाच्या बेडीत अडकल्यामुळे मला समाजकार्य करणे अवघड जाईल अशी भीती बसवण्णांना वाटत होती. परंतु गुरुवर्यांनी बसवण्णांना खूप समजावले व जनकल्याणाचे काम कल्याणलाच करणे योग्य होईल अशी त्यांना खात्री दिली. तेव्हा मोठ्या प्रयासाने ते लग्नास तयार झाले. अशा प्रकारे बलदेवाची मुलगी गंगांबिकाचा विवाह बसवण्णांबरोबर झाला. बसवण्णांनी दुसरा विवाहही केला होता. सिद्धरस यांची कन्या निलांबिका ही सुद्धा बसवण्णांना परमार्थ मार्गावर साथ देणारी होती. गंगांबिका व निलांबिका यांचे सख्या बहिणीप्रमाणे सख्य होते. बसवण्णांची थोरली बहीण नागलांबिका बालवयात बसवण्णांबरोबर कुडलसंगम येथे निघून गेली असता नागलांबिकेनेच बसवण्णांना धीर दिला व त्यांच्या पाठीशी सावलीसारखी राहिली. स्वतः नागलांबिका ही परमार्थ मार्गावर अग्रेसर होती. बसवण्णांना नागलांबिका यथाशक्ती मार्गदर्शन व प्रोत्साहन देत असे. शेवटपर्यंत नागलांबिका बसवण्णांच्या पारमार्थिक मार्गावर साथ देत होती. बसवण्णा मंगलवेढ्यात असताना त्यांची जागृत बुद्धी पाहून बिज्जल राजाने त्यांना दंडाधिकारी म्हणून आपल्या दरबारात नेमणूक दिली. त्यावेळी राजामध्ये गडबड व जिकडे तिकडे गोंधळच गोंधळ होता. शिवाय राजाचे अधिकारी आडसावलेले होते. राज्याची घडी पार विस्कटून गेली होती. बसवण्णांनी आपल्या कर्तबगारीने राज्याची विस्कटलेली घडी प्रथम सावरली. राज्यात कायदा व सुव्यवस्था निर्माण केली. त्यामुळे बिज्जल राजा कमालीचा खुश झाला. बसवण्णांच्या आणखी एका कुशाग्र बुद्धीचा बिज्जल राजास अनुभव आला. राजाला एक ताम्रपट मिळाला. त्या ताम्रपटावर काय लिहिले होते हे कोणालाही वाचता येणार व समजेना. बसवण्णांना राजाने ताम्रपट दाखविले व त्यात काय लिहिले आहे ते वाचावयास सांगितले. बसवण्णांनी आपली असामान्य बुद्धिमत्ता वापरून ताम्रपट वाचून दाखविला. ताम्रपटातील लिपीचा अर्थ समजावून सांगितला. त्यातील सूचनेनुसार राजाने कार्यवाही सुरू केली. आश्चर्य असे की बसवण्णांनी वाचलेल्या ताम्रपटामुळे राजास मोठ्या गुप्त खजिन्याचा शोध लागला. राजाच्या खजिन्यात खूप संपत्ती जमा झाली. बसवण्णांनी ह्या संपत्तीचा जनसेवेसाठी वापर करण्याबद्दल बिज्जलाकडे प्रस्ताव मांडला.
बसवण्णांची दूरदृष्टी पाहून बिज्जल राजाने त्यांना आपल्या राज्याचा कोषाधिकारी म्हणून नियुक्त केले. नीलांबिका ही सिद्धरस यांची मुलगी. सिद्धरस हे बिज्जल राजाच्या दरबारात मंत्री होते. नीलांबिका बिज्जलाची मानलेली बहीण होती. मंत्री सिद्धरस वारल्यानंतर त्याच्या जागेवर राजाने बसवण्णांची नेमणूक केली. बसवण्णांना मंत्रिपद मिळाल्यामुळे त्यांचा संबंध घराण्याशी आला. मोठमोठ्या लोकांशी येणारा संबंध व उच्च पदामुळे जबाबदारी वाढली. बसवण्णांचे कार्यक्षेत्र विस्तारले. त्यांच्या कामाचा वेगही वाढला. राजाकडून त्यांना मानसन्मान मिळू लागला. राजा बसवण्णांचे विचार ऐकू लागला. एवढ्या लहान वयात उच्च पद व राज्यात मान सन्मान मिळू लागल्यामुळे राज्यातील अन्य मंत्रीगण बसवण्णांचा द्वेष करू लागले. त्यांना अडचणीत आणण्यासाठी उभांड रचू लागले. त्यांचा मत्सर करू लागले. बसवण्णा अडचणीत कसे येतील व त्यांची मानहानी कशी होईल याचा विचार करू लागले. बसवण्णा जरी मंत्री झाले तरी स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीविषयी व जनतेच्या कल्याणाविषयी ते नेहमी विचारमग्न असत. बहुजन समाजाच्या कल्याणासाठी सारखा विचार करीत असत. बसवण्णांचा काळ 12व्या शतकातील. 12वे शतक सर्व बाजूने अराजक होते. समाजात चातुर्वर्ण्याची प्रथा होती. समाज कर्मकांडात गुरफटलेला. अनेक देवदेवतांची पूजा, सर्वत्र अस्पृश्यता, अंधश्रद्धा, वर्णभेद, लिंगभेद समाजात खोलवर रुजलेले होते. शूद्र आणि अतिशूद्रांना शिक्षण व वेदाध्ययनाचा अधिकार नव्हता. स्त्रीने चूल व मूल या व्यतिरिक्त अन्य बाबींकडे लक्ष देऊ नये अशी परिस्थिती होती. स्त्री एक प्रकारे शूद्रासारखे जिणे जगत होती. दलितांची स्थिती तर फारच वाईट होती. त्यांना गावाबाहेर राहावे लागे, नदी नाल्याचे पाणी प्यावे लागे. तथाकथित उच्चभ्रूस त्यांनी स्पर्श करू नये असा प्रघात होता. त्यांना मंदिरातही प्रवेश नव्हता. एखाद्याने अशा दुष्ट रूढी विरुद्ध आवाज उठविल्यास त्याचा आवाज बंद केला जाई. गावाचा पूरप्रमुख त्या शिक्षा देई. पूरप्रमुखची शिक्षा देई ती आज्ञा व्यक्तीस तात्काळ भोगावी लागे. शिक्षेविरुद्ध अपील करता येत नसे. त्यामुळे शिक्षेच्या भीतीने शूद्र शिक्षा निमूटपणे भोगत असत व नियम मोडीत नसत. अनेक जाती अस्तित्वात होत्या. सावकार समाजाची पिळवणूक करीत असत. अशा प्रकारे सर्वार्थाने समाजातील जीवनमूल्ये फार रसातळात गेली होती. चातुर्वर्ण्याप्रमाणे ब्राह्मण सर्वश्रेष्ठ समजला जात असे. त्यास शिक्षण, पूजाविधी व वेदाध्ययन करण्याचा अधिकार होता. ब्राह्मणाची आतून ईश्वराची पूजा केल्यानेच पुण्यप्राप्ती होते असा समज समाजात रूढ होता. बहुजन समाज पूर्णपणे ज्ञानप्राप्तीपासून वंचित झाला होता. गावातील मंदिरातील पूजा, लग्नकार्य, सत्यनारायण, घरभरणी, नामकरण इत्यादी धार्मिक गोष्टी ब्राह्मणांच्या हातूनच झाल्या पाहिजेत असा दंडक होता. तीर्थस्थानी पुरोहित, पुजारी ईश्वर भेटीचे दलाल म्हणून वावरू लागले. बहुजन समाज त्यांच्या मागे पडत सुटला. तो सांगेल तसे करत सुटला. त्याच्या आज्ञेने राहू लागला. पालन न झाल्याने पाप लागेल व नरकात जावे लागेल अशी भीती दाखविण्यात आली. विजातीय विवाहास पूर्णपणे बंदी होती. समाजात श्रेष्ठ कनिष्ठ असे भेद होते. कनिष्ठ शाखेतील लोकांना धार्मिक कार्यात व भोजन समारंभात हीन दर्जाची वागणूक दिली जात होती. विविध संस्कारांसाठी पुरोहितात बोलावणे सक्तीचे असे. पुरोहितही धर्मसंस्कार झाल्याबद्दल ढोंग प्रगट करीत. गुरुला तन मन व धन अर्पण केल्याने पुण्यसंचय होतो असे भाकट तत्वज्ञान बहुजन समाजाच्या गडी उतरविले जात असे. तथाकथित उच्चभ्रू समाजातील व्यक्तीस शूद्र व्यक्तीस गुरु करता येत नसे. अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी या बंधनात बहुजन समाज बांधला गेला होता. समाजात कर्तव्य शून्यता वाढत होती. धार्मिकता बहुजन समाजाच्या पाचवीला पुजलेली होती. खरा धर्म, खरा मानव, सत्य नीतिमूल्ये
आणि शुद्ध समाज अशा बेबंदशाहीच्या पुरोहितशाहीच्या जीवनमूल्याने गटांगड्या खाऊ लागला होता. त्यामुळे अशा दुष्ट गोष्टींचा परिणाम मूकपणाने सहन केल्याशिवाय अन्य पर्याय उरला नव्हता. समाजातील अशी भूकंपमय आणि ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या स्थितीचे निरीक्षण करण्यास कुणालाही चिंतनीय दृष्टी नव्हती आणि आवाज उठवण्याची भीती वाटत असल्यामुळे सर्वांच्या व्यथा मौनत्व धारण करून स्तब्ध बनल्या होत्या. ह्याच अंधकारमय काळात बसवण्णा या महामानवाचा मंगल उदय 12व्या शतकात झाला. बसवण्णांनी अनुभव मंटपाची स्थापना करून सर्वांचा दर्जा समान असल्याचे घोषित केले. या अनुभव मंटपात 70 शिवशरणी व 700 शिवशरण सदस्य होते. बसवण्णांच्या तत्वज्ञानाची शिकवण देणारे जणू काय ते एक विद्यापीठ होते. धर्म आचरणाचे नियम पारित करणारी ही धर्म संसदच होती. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय क्रांतीचे ते केंद्र होते. अक्क महादेवी सारख्या योगिनी या मंटपाच्या सदस्य होत्या. स्त्रियांना धार्मिक विषयांवर पूर्णपणे बोलण्याचे स्वातंत्र्य होते. या अनुभव मंटपात धार्मिक विषयांवरच संशोधन झाले नाही, तर सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा सर्वच क्षेत्रासंबंधी संशोधन झाले. हे संशोधन केवळ या मंटपापुरते न राहता त्याचा प्रत्यक्ष प्रयोग कल्याण राज्यात केला गेला व तो पूर्णपणे यशस्वी झाला. अत्यंत दर्जेदार वचन साहित्य या अनुभव मंटपाच्या माध्यमातून निर्माण झाले. हे वचन साहित्य तथाकथित उच्चभ्रू व संधिसाधू लोकांनी नष्ट करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु अनुभव मंटपातील शिवशरणांनी प्राणपणाला लावून संशोधन वचन साहित्य शाबूत ठेवले. बसवेश्वरांनी कुडल संगम येथे सर्व धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून त्यांना एक देवोपासना या विषयाची कल्पना सुचली. तसेच इष्टलिंगाची कल्पना परिपक्व झाली. सहभागी झालेल्या अनुभव मंटप ह्या विद्यापीठात समानतेचे तत्व रुजवण्यासाठी सर्व जातीपातीच्या, धर्माच्या, दीनदलितांच्या, स्त्री पुरुषांच्या हृदयात या इष्टलिंगाची ज्ञान ज्योत पेटविण्यात आली. अनुभव मंटप या धार्मिक विद्यापीठातील समानता, विश्वबंधुत्वाचा डंका सर्व भारतभर पसरला. अनुभव मंटपातील कार्याची व वागणुकीमुळे अनेक राजे महाराजे भारावले. अफगाणिस्तान, काश्मीर, गुजरात, कुंतल, आंध्र इत्यादी राज्यातील राजे राज्याचा त्याग करून अनुभव मंटपात सामील झाले. शरणांच्या मते अनुभव मंटप म्हणजे दगडमातीने बांधलेली एखादी इमारत नाही. शरणांनी लोकांच्यात राहून तेथेच साधना करून प्रपंच व परमार्थ दोन्हीचा परमार्थ साधून त्या लोकांचा आपल्या साधनेने पुरेपूर उपयोग करून घेतला. त्यांच्या अंतरंगाच्या विकासात अनुभव ज्ञानाचा जन्म होय. या अनुभव ज्ञानाची प्राप्ती कोणत्या रीतीने प्राप्त होते, विकसित होते हे एकमेकांना सांगून त्यामध्ये येणारे अडथळे दूर केले जात होते. यासाठी हे शरणगण एकत्र येत असत. त्या ठिकाणी ते एकत्र येत त्या जागेला लौकिक अर्थाने अनुभव मंटप असे संबोधले गेले. 900 वर्षांपूर्वी बसवण्णांनी स्थापन केलेला अनुभव मंटप ही संस्था आजही जगाला मार्गदर्शन करणारी संस्था आहे. संस्कृती समन्वय, देश, भाषा, प्रांत यामध्ये संघटना, विश्वबंधुत्व, जाती, मत, पंथ, धर्म, लिंग यातील भेद नष्ट करणे, कायक, दासोह यांच्या मदतीने आर्थिक विषमता नष्ट करणे, विचारांचे उदात्तीकरण करणे, एकदेवत्वावरील एकनिष्ठा अशा विविध कार्याचा जराही गोंधळ अस्ताव्यस्तपणा न करता कोणीही कोणावर अधिकार न चालविता केलेल्या शरणांचा विकास पाहिला तर आश्चर्याने तोंडात बोट घालावे असाच आहे. शरणांच्या या संस्थेच्या यशाचे मुख्य कारण म्हणजे शिवशरणांचे पवित्र व शुद्ध मन. बसवण्णांनी स्थापन केलेला अनुभव मंटप हा भक्ती आणि अनुभवाचा विशाल सागर होता. बसवण्णांनी कल्याण
मध्ये नूतन संसद भवन रूपी अनुभव मंडपाची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी नगराच्या मध्यभागी एका विस्तीर्ण जागेत मोठे भवन बांधले. या भवनाच्या सभोवती 108 खोल्या बांधून येणाऱ्या धर्मप्रसारक जंगम मंडळींना व शिवगणांना राहण्या जेवण्याची उत्तम व्यवस्था केली. बसवण्णांचा उत्कर्ष त्यांचा मत्सर करणाऱ्या दरबारातील मंडळींना सहन झाला नाही. त्यांनी बिज्जलाचे कान भरायला सुरुवात केली. त्यांना सांगितले की बसवण्णा अनुभव मंडपातील शरण शरणी यांचा दैनंदिन खर्च खजिन्यामधील संपत्तीतून करत आहे. राजाला हे जाणून घेण्यासाठी बसवण्णास कागदपत्रासह बोलविले. बिज्जलाने सर्व कागदपत्रे हिशोबासह पाहिली. राजाला काहीही संशयास्पद वाटले नाही. बसवण्णांनी सांगितले, मंडपातील शरण शरणी कायक करतात हे स्पष्ट केले. बिज्जलाने बसवण्णांना मनस्ताप दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. बसवण्णांच्या निस्वार्थ व सच्चेपणामुळे बसवण्णांची कीर्ती आणखीनच वाढली. अनेक संकटे आले तरी त्यांनी अनुभवमंडप या संस्थेद्वारे नव्या समाज रचनेचा प्रयत्न चालूच ठेवला. 12व्या शतकात बसवण्णांच्या नेतृत्वाखाली जनसामान्यांच्या अंतरात्म्यातील ध्वनी होऊन जनसामान्यांचे जीवन सुफलाम व्हावे म्हणून वचन साहित्य निर्माण केले. अनुभव मंडप हा वचन साहित्याचा छापखाना होता. अनेक शिवशरणींनी ह्या अनुभव मंडपाच्या माध्यमातून वचन निर्मिती केली. बसवण्णा ह्या निर्मितीचे अर्धही समजले जातात. बसवण्णा वचन साहित्याचे मुकुटमणी होत. बसवण्णांच्या व शरणीच्या वचन साहित्यात जीवनाचा आशय अंतर्भूत झालेला आहे. माणसाने कसे जगावे, कसे जगू नये हे वचन साहित्यात सांगितले आहे. बसवण्णा दररोज राज दरबारातील दिवे बंद करून स्वतःचा दिवा लावून वचने नित्यनेमाने लिहित असत. बसवण्णांनी देवासंबंधी यथार्थ कल्पना मांडली आहे. देव विश्वंभर असून तो सर्वत्र ओतप्रोत भरलेला आहे. तो आपल्या शरीरातील मन, भाव व प्राण यांना आधारभूत असा जीवात्मा होऊन राहिला आहे. देव निराकार व साकार या दोन्ही रूपात असून दोन्ही एकच आहे. देव एक असून अनेक नावे देऊन अनेक देवांची आम्ही कल्पना केली आहे. म्हणून बसवेश्वरांनी एक देवोपासनेचा सिद्धांत मांडून एकाच देवाची उपासना करावयास सांगितले आहे. इष्टलिंगाच्या रूपाने देवाची उपासना करावी म्हणून त्यांनी उपदेश केला आहे. अनेक देवतांची उपासना, मूर्तीपूजा त्यांनी निषिद्ध मानली आहे. स्त्री पुरुष यांच्या समानतेविषयी विचार प्रकट करणारी बसवण्णांसारखी एकही व्यक्ती आतापर्यंत झाली नाही. स्त्री पुरुष भिन्न नाहीत हे स्पष्टपणे सांगणारी पहिली व्यक्ती म्हणजे बसवण्णा होत. त्यांनी स्त्रियांना समानतेचे हक्क मिळवून दिले. त्याच्या अनुभव मंडपात धार्मिक व सामाजिक क्रांतीचे ते व्यासपीठ होते. अक्क महादेवी सारख्या विदुषी तर होत्याच, पण वेश्या, शूद्र व विद्वांनाही बसवण्णांनी अनुभव मंडपात स्थान दिले. धर्मगुरू सुद्धा स्त्रीला होता येते हे बसवण्णांनी सिद्ध केले. दानम्मा सारख्या तपस्विनीने स्त्रियांच्या उद्धारासाठी अनुभव मंडपात बसवण्णांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. आज 21व्या शतकात जे झाले नाही ते बसवण्णांनी 12व्या शतकात करून दाखवले. समाजातील दुर्लक्षित स्त्रियांना माणुसकीने जगण्याची हिंमत बसवण्णांनी दिली. विधवा, प्रौढ स्त्रियांना परित्यक्ता, देवदासी, वेश्या अशा सर्व अवस्थातील स्त्रियांच्या मानवाधिकाराची व्यावहारिक कृतीशील प्रतिष्ठापना 12व्या शतकात बसवण्णांनी केली आहे. कष्ट आणि कष्टकरी लोक यांच्याकडे पाहण्याचा भारतीय लोकांचा दृष्टिकोन उदात्त नाही. श्रमाला, कष्टाला कमी लेखण्याची भारतीय लोकांची प्रवृत्ती दिसून येते. कष्टकऱ्यांनी केवळ कष्टच करावयाचे, कष्टकऱ्यांनी बौद्धिक कष्ट करू नये व बौद्धिक कष्ट करणाऱ्याने शारीरिक कष्ट करू नयेत असे समीकरण
भारतीय जनमानसात रुजलेले होते. पिढ्यानपिढ्या हा संस्कार जनमानसावर बिंबविला गेला आहे. बसवण्णांनी मात्र 12व्या शतकात प्रथमच श्रमाला गौरव, मांगल्य आणि परमश्रेष्ठता मिळवून दिली. कष्टांचा व त्यांनी केलेल्या कष्टकऱ्यांचा गौरव जोपासण्यातच खरी मानवता असल्याचे बसवण्णांनी आग्रहाने प्रतिपादन केले. कष्ट आणि श्रेष्ठता यांची समाजाने केलेली फारकत त्यांनी मोडून काढली. श्रम म्हणजेच कैलास हा मंत्र त्यांनी दिला. समाज जीवनासाठी आवश्यक असणारी सर्व कामे, उद्योग व व्यवसाय हे महत्त्वाचे असून त्यांची पूर्तता करणाऱ्या व्यक्तीचा सामाजिक दर्जा हा समान असला पाहिजे, अशी बसवेश्वरांची भूमिका होती. त्यामुळे अमुक एक व्यवसाय हा कनिष्ठ वा कमी महत्त्वाचा असा आर्थिक व व्यावसायिक भेदभाव अथवा उच्च नीचता त्यांना मान्य नव्हती. बसवण्णांच्या मते प्रत्येक व्यक्तीने आपली गुणवत्ता, पात्रता, समता, आवड, निवड, धमक व मानसिक तयारी यानुसार समाजात उपयुक्त शारीरिक अथवा बौद्धिक कोणत्याही प्रकारच्या श्रमाचे काम करावे. नैतिकतेच्या मार्गाने अर्थार्जन करून प्रत्येक व्यक्ती आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाली पाहिजे, अशी बसवण्णांची भूमिका होती. व्यक्ती स्वयंपूर्ण झाली तर कुटुंब स्वयंपूर्ण होईल, कुटुंब स्वयंपूर्ण झाले तर समाज स्वयंपूर्ण होईल, समाज स्वयंपूर्ण झाला तर देश आणि पर्यायाने जगत स्वयंपूर्ण होईल, अशी विश्वात्मक स्वयंपूर्णतेची दृष्टी बसवण्णांच्या श्रमविषयक कल्पक संस्कृतीत अंतर्भूत झालेली आहे. बसवण्णांच्या नीतीतील अर्थार्जनाचा कायकवाद म्हणजे श्रमातून शिवाकडे जाण्याचा जणू राजमार्गच होय. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास बसवण्णांनी श्रमाला शिवपूजा, शिवसान्निध्य व कैलास प्राप्ती यांचे अधिष्ठान दिलेले आहे. बसवण्णांच्या श्रम हाच कैलास या सिद्धांताबद्दल प्रसिद्ध विचारवंत प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात, आजही व्यक्ती आणि समाज यांच्या स्वास्थ्यासाठी कायकवे कैलास मंत्र साधन उपयोगी पडू शकेल. आजच्या लोकसभा, विधानसभा या अनुभव मंटपाप्रमाणे झाल्या आणि नागरिकांनी कायकाचा अवलंब केला तर मानवजातीचा भाग्योदय काही लांब नाही. 12व्या शतकात बसवण्णांनी केलेला प्रयोग 21व्या शतकात आठवावा आणि अनुसरावा एवढा आदर्शवादी होता. बसवण्णांनी आयुष्यालाही अतिशय महत्त्व दिले. मग ती शारीरिक हिंसा असो की कायिक हिंसा ही वाईटच. मुक्या प्राण्यालाही जीवे मारू नये, नाहक कोणालाही त्रास देऊ नये, छळू नये, कोणाचेही मन नाहक दुखवू नये. प्राणी हिंसा व जीव हिंसा फार वाईट. अहिंसा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. स्वार्थासाठी किंवा द्वेषासाठी एखाद्या प्राण्याचा बळी घेणे अगदी वाईट गोष्ट आहे. द्वेष, मत्सर अशा वाईट गुणांमुळे भयंकर पातके घडतात. दुर्गुणांवर विजय मिळवून आपले मन ताब्यात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. प्राणी मात्र्यांवर दया करावी अशी शिकवण त्याने दिली आहे. बसवण्णांनी आचार व वागणुकी या अन्य प्राणी मात्रास त्रास देणाऱ्या नसाव्यात ही बसवण्णांची शिकवण होती. चोरी करू नका, खोटे बोलू नका, आत्मस्तुती करू नका, शरीर व मन सुंदर ठेवण्यासाठी नीतिमूल्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे, असा त्यांचा दंडक होता. मन स्वच्छ व शुद्ध असेल तर आपण उद्योगही उत्तम प्रकारे करू शकतो. त्यामुळे देवाला प्रसन्न करून घेणे शक्य होते. अंतरंग शुद्ध असेल तरच आम्ही देवाला आवडतो. म्हणून बसवण्णा म्हणतात, अंतरंग व बहिरंग शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वर्ग आणि मोक्ष ह्या तथाकथित विचारांना बसवेश्वरांनी फार झिडकारले आहे. महात्मा बसवेश्वरांनी स्वर्ग आणि नरक या कल्पनेस वास्तवाचे स्वरूप दिले आहे. सत्कार्य केले तर त्याची चांगले फळे मिळतात, दुराचाराची वाईट फळे मिळतात. त्यामुळे चांगले काम व चांगला परिणाम म्हणजे स्वर्ग, वाईट काम व त्याचे वाईट परिणाम म्हणजेच नरक, अशी बसवण्णांचा स्वर्ग व नरक याबद्दलची संकल्पना होती.
मृत्यूनंतर स्वर्ग किंवा नरक ही कल्पना त्यांनी अमान्य केली आहे. स्वर्ग व नरक कोठेही नाही, तर पृथ्वीवरच आहे. चांगला आचार म्हणजे स्वर्ग व अनाचार म्हणजे नरक हे बसवेश्वरांनी स्पष्ट केले आहे. आंतरजातीय विवाहाचा पाया बसवेश्वरांनी 12व्या शतकातच रचला. त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. जातीभेद हे मानव निर्मित असून देव निर्मित नाहीत. म्हणून जातीय बंधने नष्ट करण्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाह घडवून आणले. बसवण्णांनी जशा अनेक अनिष्ट प्रथा नष्ट केल्या, त्याप्रमाणे गोरगरिबांच्या निराधारांच्या कल्याणासाठीही आपल्या उत्पन्नातून धन समाजसेवेसाठी खर्च करावे व स्वार्थी वृत्तीपासून दूर राहावे असा संदेश दिला. दासोहामध्ये घेणारा व देणारा असा भेदभाव नसतो. बसवण्णांच्या मते प्रत्येकाने लागेल तेवढेच मिळवावे, धनसंचय करू नये. बसवण्णांच्या ह्या दासोह भावामुळे समाजातील निराधार, अपंग, म्हातारे इत्यादी असहाय्यांचा प्रश्न सुटला. त्यामुळे लोककल्याण साधण्यास मदत झाली. बसवण्णांनी श्रम हेच कैलास असा मंत्र दिला. प्रत्येकाने श्रम करावे, श्रम केल्याशिवाय त्यात जगण्याचा अधिकार नाही असे ते स्पष्टपणे सांगत असत. दुसऱ्यांच्या कष्टावर जगणे हे पाप आहे, म्हणून त्यांनी भिक्षावृत्तीला विरोध केला. त्यामुळे आळशी माणसे सुद्धा व्यवसाय करू लागली व उद्योगी झाले. बसवण्णा स्वहस्ते केलेल्या पूजेलाच महत्त्व देतात. भक्त व परमेश्वर यात पुरोहित हा तिसरा दलाल का? जेवल्याशिवाय पोट भरत नाही, त्याचप्रमाणे स्वतः पूजा केल्याशिवाय समाधान मिळत नाही. ते देवळात चालणाऱ्या पुजाऱ्या करवीच्या पूजेला महत्त्व देत नाहीत. बसवण्णांचा धर्मविषयक दृष्टिकोन हा सर्वव्यापी होता. बसवण्णांची धर्मविषयक कल्पना ही मानवी जीवन मूल्यांशी जवळीक साधणारी आहे. मनुष्यातील भेदभाव जागा करणे, जीवाला शिवत्व मिळवून देणे, सर्व पृथ्वीवरील लोकच माझ्या कुटुंबातील आहेत असा विशाल दृष्टिकोन ठेवणे हा बसवण्णांचा धर्मविषयक सामाजिक चिंतनाचा आशय होता. बसवण्णा परमेश्वरी अवतारासारखे जगले. त्यांनी जगाला सन्मार्गाला लावले. सर्व स्तरात महान क्रांती करून दाखवली. आज 900 वर्षे होऊन सुद्धा त्यांनी लावलेला ज्ञानदीप प्रखर तेजाने जळत आहे व तमाम शिवभक्तांना प्रकाश देत आहे. यानंतर बसवेश्वरांची व त्यांच्या अनुभव मंटपाची कीर्ती ऐकून अनेक शिवशरण व महान संत त्यांच्या अनुभव मंटपात सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून काही शिवशरण व संतगण सामील झाले होते. त्या महान संतांनी महात्मा बसवेश्वरांच्या क्रांतिकारक विचारांचा, वचनांचा व धर्माचा आजन्म प्रसार केला. त्यापैकी काही शरण संतांची आपण थोडक्यात माहिती मिळवू. या ठिकाणी पहिल्याने उर्लिंग देव व उर्लिंग पेद्दी हे ह्या गुरु शिष्यांच्या जोडीची आपण माहिती मिळवू. 12व्या शतकातील महात्मा बसवेश्वरांनी क्रांती करून वर्गभेद, वर्णभेद, स्त्री पुरुष भेद नष्ट केल्यामुळे त्यांच्या काळाला बसवयुग म्हणतात. महात्मा बसवेश्वरांनी कल्याणला अनुभव मंटपाची स्थापना केली. त्याची कीर्ती सर्वदूर पसरली. भेदभाव रहित लोकशाहीप्रमाणे कारभार असलेला अनुभव मंडप म्हणजे जणू काय आधुनिक संसदच. या अनुभव मंटपात 770 शिवशरण व शिवशरणी समाविष्ट झाल्या होत्या. या अनुभव मंटपात उर्लिंग देव व उर्लिंग पेद्दी हे गुरु शिष्यही सहभागी झाले होते. उर्लिंग देव यांचा कंधार म्हणजे जिल्हा नांदेड येथे मोठा मठ होता. शिवानुभव मंडपातील चर्चेत भाग घेण्यासाठी उर्लिंग देव कल्याणला जात असत. त्यांनी मंडपातील चर्चा आपल्या मठाच्या माध्यमातून सुरू केली. अनेक हरिजन गिरिजनांना लिंग दीक्षा दिली. स्पृश्य, अस्पृश्य, उच्च नीच इत्यादी भेदभावांचा नाश करण्याचा विडा उचलला. उर्लिंग देवांनी ह्या त्यांच्या धाडसी वृत्तीमुळे अनेकांनी त्यांच्या कार्यात विघ्ने आणले. काही तथाकथित उच्चभ्रू लोकांनी त्यांच्या मठाला आग लावून दिली. दोनदा त्यांच्या असंख्य शिष्यांनी मठ पूर्ववत बांधून दिला.
एकदा सुरैया नावाच्या भक्तास दीक्षा द्यावयाची होती. कर्मधर्म संयोगाने त्याच रात्री एक चोर चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांच्या घराच्या गच्चीवर लपून बसला. घरात चाललेला दीक्षाविधी व एकूण मंगल व पवित्र वातावरणाचा त्या चोर पेद्दीवर खोल परिणाम झाला. चोरी करण्याचा दुष्ट हेतू टाकून तो आल्या पावली घरी परतला. पेद्दीने लिंग दीक्षा घेण्याचा विषय सुरैयाच्या कानावर घातला. पेद्दी उरलिंग देवाच्या कसोटीस उतरल्यानंतर त्यांनी त्यास दीक्षा दिली. पेद्दी गुरु आज्ञेवरून शिवशरणांच्या सहवासात राहू लागला. त्याचा चोरी करण्याचा कलंक नाहीसा झाला. तो उत्तम शिवशरण झाला. अनेक शास्त्रामध्ये तो पारंगत झाला. शरण साहित्यात पेद्दण्णांचा व वचनांचा उच्च स्थान प्राप्त झाल्यामुळे पेद्दीची योग्यता व विद्वत्ता पाहून उरलिंग देवांनी कंधार येथील मठाची सर्व सूत्रे पेद्दीला देऊन टाकली. समाजातील उच्चभ्रू मंडळींना गुरु शिष्याचे हे नाते आवडले नाही. त्यांनी पुन्हा मठास आग लावली. शिष्यांनी मठ पुन्हा बांधला. पेद्दीची पत्नी काळव्वा हिने सुद्धा पतीच्या कार्यात अखेरपर्यंत मदत केली. हिने संस्कृत व कन्नड भाषांचा अभ्यास केला. आजही बसव कल्याण येथे उरलिंग देव यांची समाधी आहे. त्या ठिकाणी सर्वांना लिंगदीक्षा दिली जाते. 12व्या शतकात एका शूद्राला मठाधीश म्हणून नेमून बसवेश्वरांचे स्वप्न साकार केले. त्यानंतर दुसरे महान संत अमुगीदेव होऊन गेले. त्यांनी सुद्धा जनतेची खूप सेवा केली. संत अमुगीदेव बसव काळात सोलापुरात अनेक वीरशय संत होऊन गेले. विणकामाचा कायक करून ते आपला उदरनिर्वाह करीत. जरुरी पुरते उत्पन्न ते आपल्या जवळ ठेवीत. ज्यादा मिळालेले उत्पन्न ते दासोह म्हणून खर्च करीत. ज्या ज्या वेळी इष्टलिंगधारी व्यक्ती भेटेल त्या वेळी ते त्याची सेवा करीत. हठयोगी सिद्ध पुरुष म्हणून त्यांची ख्याती होती. अनुभव मंडपात ते नेहमी भाग घेत. बसवेश्वर, सिद्धरामेश्वर, चन्नबसवेश्वर आदी अनुभवी शरणांनी त्यांना मानाचे स्थान दिले होते. त्यांनी आपल्या वचनातून उदात्त आत्मज्ञानाची माहिती विशद करून सांगितली आहे. लिंगांग सामरस्य व ऐक्यस्थळ ही वीरशैवांची श्रेष्ठ अनुभूती होय, यावर त्यांचा विश्वास होता. श्रद्धा नसलेल्या व्यक्तीने कितीही शिवाचे स्मरण केले तरी ते व्यर्थ वेळ दवडणे होय. संसार सागरात राहताना भौतिक वस्तूंचा उपभोग घ्या, परंतु त्याचा अतिरेक नको. बसव क्रांतीनंतर अमुगी देव पुळूज येथे आले. राजा सिंगण त्यावेळी कर्नाटकात होता. त्याने व त्याच्या परिवाराने अमुगी देवांकडून लिंग दीक्षा घेतली. राजाने अमुगी देवांना इटे हे गाव दक्षिणा म्हणून देऊन टाकले. कल्याणच्या 770 शिवशरणांमधील तत्वचिंतकांमध्ये महात्मा बसवेश्वर, चन्नबसवेश्वर यांच्या नंतर अमुगी देवांचा क्रमांक लागतो. सतत 30 वर्षे त्यांनी लिंगायत धर्माचा प्रसार केला. अनेक वाममार्गी लोक सन्मार्गाला लावले. त्यांच्या शिष्यामध्ये रामव्वा नावाची महान शिष्या होऊन गेली. सोलापूरमधील पुळूज गावी आजही या महान संताची समाधी आहे. यानंतर एक शिवशरण गजेश मसणय्या हे कमालीचे शिवभक्त होते. शिवभक्तीशिवाय त्यांना काहीही आवडत नसे. त्या संबंधीची आपण आता माहिती घेऊ. शिवभक्त गजेश हा कट्टर शिवभक्त होता. गजेश मसणय्या मधुर भक्तीतील श्रेष्ठ असा भक्त होता. अनुभव मंडपातील तो एक शिवशरण होता. शिवशरणांची वैशिष्ट्ये हे एक से बढ़कर एक अशीच होती. कुणी कायकात श्रेष्ठ तर कुणी गणाचारात, कुणी भक्तियोगात श्रेष्ठ तर कुणी शिवयोगात श्रेष्ठ, कुणी दासोहात श्रेष्ठ तर कुणी प्रसादात श्रेष्ठ, कुणी प्राणलिंगी तर कुणी भावलिंगी, कुणी सेवाभावी तर कुणी सत्यान्वेषी. मधुरा भक्ती हीच त्यांची साधना होती.
गजेश मसणय्या इष्टलिंग पूजेत इतका तल्लीन होत असे की तहान, भूक, वारा, ऊन व पावसही त्याला समजत नसे. तो कमालीचा अहिंसक होता. वाघ व सर्पासारखे क्रूर व हिंस्र पशुसुद्धा त्याच्या चेहऱ्यावरील भाव व प्रसन्नता पाहून गायीसारखे गरीब होऊन जात. एकदा तर नदीच्या पात्रातच त्याने लिंग साधना सुरू केली. नदीला आलेला पूरही त्याच्या डोक्यावरून गेला तरी त्यास शुद्ध नव्हते. मसणय्याने जेव्हा समाधी साधली तेव्हा त्याने पंचमहाभूतांना आवाहन केले. त्यांच्याकडे स्थूल देह सोपवून महाशून्याची भरारी तो मारू लागला. मसणय्यास पंचमहाभूते वश होते. मसणय्याची वचने स्वानुभवावर आधारित आहेत. तो अत्यंत भावुक वृत्तीचा होता. अस्पृश्यतेच्या विरुद्ध होता. 12व्या शतकात कोणतेही राजकीय सामाजिक पाठबळ नसतानाही गजेश मसणय्याचे समानतेचे क्रांतिकारी विचार पाहून मन थक्क होते. गजेश मसणय्याची वचने आजही शिवशरण मोठ्या भक्तिभावाने म्हणतात. उक्तीप्रमाणे कृती करणारा बसवकालीन शिवशरण मसणय्या सदैव शिवशरणांच्या लक्षात राहील यात शंकाच नाही. त्यानंतर शरण अविनहाळ कल्लय्या या नावाचा एक संत होऊन गेला महाराष्ट्रामध्ये. कल्लय्या हा उत्तम सोनारकाम करावयाचा, परंतु तो शिवभक्ती व चिंतनातच वेळ घालवीत असे. आपला धंदा कर व फावल्या वेळात तू ईश्वर चिंतन कर असे वडील सांगत, परंतु त्याने वडिलांचे ऐकले नाही. रागाच्या भरात त्याने देवळातच कट्यार पोटात उपसली व तो बेशुद्ध झाला. तो शिवचिंतन करीतच राहिला. त्याने रेवणसिद्ध गुरूंकडून लिंग दीक्षा घेतली. त्याने शिवानुभाव तत्वाचा सांगोपांग अभ्यास केला. शिवशरणांची अनेक वचने त्याने पाठांतर केली. स्वतः अनुभवावर आधारित वचनेही त्याने रचली आहे. तो नेहमी शिवचिंतन व पूजाविधीतच रममाण असे. नेहमीप्रमाणे शिवपूजा करीत असता एकदा सापाने त्याला दंश केला, परंतु सापच मृत झाला. त्याने देवाला विनवणी केली की देवा, मी काय ह्या सापापेक्षा विषारी आहे? कल्लय्याची ही प्रार्थना देवाने ऐकली व सापात जीवदान दिले. तो नेहमीप्रमाणे शिवाची पूजा करीत असता देवळातच एक शिवशरणी त्याच्या दृष्टीस पडली. तिच्यातील सात्विकता व भक्ती पाहून कल्लय्याने तिला लग्नाची मागणी घातली. पुढे काही दिवसानंतर त्यांना एक कन्यारत्न झाले. त्यांनी त्या मुलीचे नाव कल्लव्वा ठेवले. पुढे ही मुलगी एक महान शिवशरणी म्हणून नावारूपास आली. सोलापूर व हविनहाळ जवळजवळ असल्यामुळे सिद्धरामेश्वर व कल्लय्या यांचे घनिष्ठ संबंध वाढले. शेवटी शिवानुभव घेत असतानाच शिव इच्छेनुसार कल्लय्याने लिंगैक्य साधले. त्यानंतर सोलापूरचे शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर हे अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिंगायत समाजासाठी काय कार्य केले या संबंधीची माहिती आपण पाहू. शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर. श्री सिद्धरामेश्वर सोलापूरचे. लहानपणी ते मुके व बहिरे होते असे वडिलांना वाटले, कारण ते बरीच वर्षे बोलूच शकले नाहीत. त्यामुळे आई वडिलांनी त्यांना गुरे चारण्याची कामगिरी सोपवली. गुरे चरत असतानाच ते शिवपिंडी तयार करून त्यांची मनोभावे पूजा अर्चा करीत व पूजेत मग्न होऊन जात. योगीराज सिद्धरामाच्या जीवनात एक विलक्षण घटना घडली. सिद्धरामेश्वर लिंगपूजेत व्यग्र असताना एक तेजस्वी जंगममूर्ती त्यांच्या समोर प्रगट झाले. त्या वेळेपासून सिद्धरामेश्वर बोलू लागले. जंगम योग्याने सांगितले, मी मल्लय्या, मी श्रीशैल येथून आलो आहे. जंगमाने सिद्धरामेश्वरास हुरडा व दही भात खाण्यास मागितला. तो त्यांनी त्याला दिला, परंतु मान मागे वळवण्याचा अवसर मल्लय्या अदृश्य झाला. सिद्धरामेश्वरांनी पुष्कळ शोध घेतला, पण तो दिसला नाही. सिद्धरामेश्वराने कड्यावरून उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मल्लय्याने त्याचा हात धरला व त्याला म्हणाला, तू सोलापूरला परत जा. या भूमीवर तुला महान काम करावयाचे आहे.
श्री सिद्धरामेश्वरांनी मल्लय्याच्या म्हटल्याप्रमाणे मंदार वृक्षाखाली मल्लय्याची नित्यपूजा केली. सोलापुरात त्यांनी मंदिरे बांधली. श्री सिद्धेश्वर रामेश्वराची कीर्ती ऐकून नन्नप्पा या राजाने व त्याची पत्नी श्यामला देवी यांनी 5 कोस क्षेत्रफळाची जमीन त्यांना दान केली. सिद्धरामेश्वरांनी त्या जागेवर 17 देवळे बांधले. 68 लिंगांची स्थापना केली. दीन दुबळे गरीब व पीडित लोकांची त्यांनी सेवा केली. भिकारी व गरिबांसाठी त्यांनी अन्नछत्र उघडले. त्यांनी तलाव खणून तेथेच समाधी घेतली. आजही तलाव व सिद्धरामेश्वरांचे मंदिर पाहून हात आपोआप जोडले जातात. चन्नबसवेश्वरांनी त्यांना लिंग दीक्षा दिली आहे. षटसल सिद्धांत, अष्टावरण, पंचाचार ह्या वीरशैवांच्या व शिवशरणांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून ते महान योगी व थोर शिवोपासक म्हणून महाराष्ट्रात ख्यातनाम झाले. त्यांनी 68,000 कन्नड वचने लिहून कन्नड भाषा समृद्ध केली आहे. समाधिस्थ होण्याआधी त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले, मी येथे समाधिस्थ असलो तरी तुम्ही दैवी संकटांना घाबरून गाव सोडून जाऊ नये. या गावात सिद्ध पुरुष असताना तुम्हाला भिण्याचे मुळीच कारण नाही. माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. त्यांच्या कार्यामुळे सोलापूर एक तीर्थक्षेत्र व पवित्र स्थळ म्हणून अजरामर झाले आहे. शुभम भवतु. अशा प्रकारे या वीरशैव संतांनी समाजाची सेवा केली. बसवेश्वरांच्या विचाराप्रमाणे जनतेची सेवा केली व अजरामर झाले. धन्यवाद. धन्यवाद सर. बसवेश्वरांनी एकदेव उपासनेचा विचार मांडला. इष्टलिंगाचा प्रसार केला. स्त्री देखील धर्मगुरू होऊ शकते हा विचार मांडला. स्त्री पुरुष समानतेचा विचार 12व्या शतकात मांडला. बसवेश्वरांनी कायकवे कैलास हा मंत्र दिला आणि आंतरजाती विवाहाचा पाया 12व्या शतकात बसवेश्वरांनी घातला. उरुलिंग पेद्दी आणि उरुलिंग देव हे गुरु शिष्य कंधाचे होते आणि उर्लिंग पेद्दी यांची पत्नी काळवा हिने देखील वचने लिहिलेले आहेत. असेच महाराष्ट्रातील शरण अमुगेश्वर, गजेश मसणय्या, विनाळ कल्लय्या, शिवयोगी सिद्धरामेश्वर हे देखील बसवेश्वरांच्या विचाराने प्रभावित होते. शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी तर 68,000 वचने लिहिली. तलाव निर्माण करून पाण्याचे दुर्भिक्ष दूर केले. असे अनेक महाराष्ट्राचे संत आणि बसवेश्वरांबद्दल शरण जनार्दन कोष्टी यांनी विस्तृत माहिती दिली. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. कुणाला काही विचारायचंय, काही शंका वगैरे असतील तर तुम्ही बोलू शकता. धन्यवाद सर. जनार्दन कोष्टी सरांनी आपली खूपशी व्यवस्थित माहिती दिली सर्व शरणांबद्दल आणि महात्मा बसवेश्वरांचा अनुभव मंडप, त्यांची नीती आणि महाराष्ट्राचे शिवशरण यांच्याबद्दल विस्तृत त्यांनी माहिती दिली. त्याबद्दल धन्यवाद सर. फक्त इथं आम्ही एक म्हणजे हे म्हणता येईल आपल्याला की आम्ही वीरशैव न म्हणतो आपण लिंगायत धर्म हाच आम्ही शब्दप्रयोग वापरतो सर. कारण लिंगायतामधला वीरशैव हा एक पंथ म्हणता येईल आपल्याला. तर त्या शाखा आहे म्हणजे उपशाखा. तर तो विषय आपण बाजूला सरूया. आता आपण फक्त लिंगायत धर्माबद्दलच बोलूया. शिवशरांनी बसवांनी लिंगायत धर्म स्थापन केला आणि आपण त्याचे अनुयायी आहोत एवढंच. आणि सर्व लिंगायत आपण समान आहोत ही महान शिकवण आपल्याला महात्मा बसवांकडून मिळालेली आहे. तर आता आम्ही सोलापूरला जेव्हा गेलो होतो तेव्हा हाविनाळ कल्लय्या यांची समाधी तिथं म्हणजे मला सांगण्यास खेद पण वाटतो की आम्ही जेव्हा बघायला गेलो तिथं काही म्हणजे तिथं समाधी म्हणून काहीच नाहीये. तिथं त्यांनी फक्त एका दगडावरती हावी म्हणजे हाव म्हणजे कन्नडमध्ये सर्प म्हणजे
जसं त्या दगडावरती फक्त सर्पाची अशी त्यांनी कलाकृती केली आहे आणि तिथं नाव सुद्धा नाहीये हविनाळ कल्लय म्हणून. तर त्याच्याबद्दल वाईटही वाटलं आम्हाला की आपल्या जे मंदिराचे जे ट्रस्टी आहेत किंवा मंदिराला पण त्यांनी पूर्ण सनातन केलंय. सिद्धरामेश्वरांचं जे मंदिर आहे ते रामेश्वरांचं प्रतिरूप केल्यासारखं केलेलं आहे. त्यामुळे सर्वांनी आपण आवाज उठवला पाहिजे. आपण डॉक्टर शशिकांत पट्टण जॉईन झालेत. आपण त्यांना विनंती करूया की त्यांनी आपलं मार्गदर्शन घ्यावे. डॉक्टर शशिकांत पट्टण सर. डॉक्टर शशिकांत पट्टण सर आता सध्या एका कार्यक्रमामध्ये आहेत अतिथी म्हणून. कदाचित ते स्टेजवर असतील कदाचित, तर ते नाही बोलणार कदाचित. पण तेच म्हणजे गुड्डापूर दानम्मा आणि हविनाळ कल्लय ह्या दोनांबद्दल मला थोडंसं म्हणजे जे अभ्यासक आहेत किंवा इतिहासकार आहेत त्यांनी अजून जास्त माहिती काढली पाहिजे आणि आपणही त्यांना सहाय्य केलं पाहिजे अशी माझं पण सर्वांच्या वतीने मी मागणी करते. अजून कोण बोलणार आहे? अंकुशदा पाटील आहेत आज. मुळगे सर आहेत. सर आपलं सर मत मांडावं. शरणू शरणार्थी ताई, शरणू शरणार्थी. शरणू शरणार्थी दादा बोला. तर आम्हाला ह्या समाजामध्ये वावरत असताना नेहमी लोक प्रश्न करत असतात की बसवण्णांनी पुढल संगम येते संगमेश्वर ह्या स्थावर लिंगाचीच आराधना जन्मभर केली किंवा त्या ठिकाणी जितके दिवस होते तितके दिवस स्थावरलिंग पूजन केलं आणि आता लिंगायत धर्मीय कसे स्थावरलिंगाच्या ऐवजी इष्टलिंगाची पूजाच फक्त करा असं सांगत आहेत. तर आमच्या मनामध्ये एक प्रकारचा भ्रम निर्माण करत आहेत असे वीरशैव लोक सांगत आहेत. तरी याच्या बद्दल आम्हाला सविस्तर असा खुलासा तुम्ही केलेला बरा राहील असं वाटतंय मला. शरणू शरणार्थी. दादा हा जो पॉइंट आहे हा बरोबर आहे. कारण तेव्हा शाळा किंवा शिक्षण केंद्र जे होते ते मंदिराच्या आसपास असत. म्हणजे सुरुवातीपासून आपण बघितलं. पण जेव्हा त्यांनी अभ्यास केला वेद आगम श्रुती हे सगळं वाचल्यानंतर त्यांना समाजामध्ये जी दुफळेपणा जाणवला की लिहिलेलं एक आहे आणि आचरणात एक केलेलं आहे. आणि बहुजन समाजाला मंदिरामध्ये त्यांना प्रवेश अमान्य होता. तर ही जी समाजातला मोठा वर्ग मंदिरात जाऊ शकत नाही आणि म्हणून मग त्यांनी सांगितलं की सांकेतिकरित्या की आत्मलिंग जे आहे इष्टलिंग जे आहे ते तुम्हाला मंदिरात जायची गरजच नाही. तर आधी त्यांनी ते जाणून घेतलं. कारण कसं असतं एखाद्या गोष्टीचं तुम्हाला ज्ञान आल्याशिवाय त्याची चिकित्सा करू शकत नाही. त्यामुळे महात्मा बसवांनांनी सर्व शिक्षण सर्व पारंपरिक पारंगत होते ते सर्व विद्यांमध्ये सर्व त्यांनी वाचलं होतं. पण त्यांना त्याच्यामधल्या त्रुटी जाणवल्या जेव्हा ते जाणकार झाले. त्यामुळे ते त्यांचं म्हणणं बरोबर असू शकतं की ते स्थावर लिंगाची पूजा करत होते. पण एखाद्या गोष्टीचं जाणकार झाल्यानंतर त्यांनी इष्टलिंग ग्रहण कर सांगितलं. कारण आपण प्रत्येकामध्ये शिवयोग जो आहे शिवयोग तुमच्यामध्ये जो शिवाचा वंश आहे तो माझ्यामध्ये पण शिवाचा अंश आहे. तर हे शिवयोग साधना जी आहे ती योगाद्वारे तुम्ही करू शकता. प्रत्येक धर्मामध्ये द्वैत आणि अद्वैत जर असं आपण बघितलं तर द्वैत मध्ये म्हणजे देव आणि माणूस हा दोन वेगवेगळ्या व्यक्तिमत्व आहेत. पण अद्वैत मध्ये की मी स्वतःच देव जातो. तर हा माझा भक्तापासून महेश स्थळापर्यंत दैवत्वापर्यंतचा जो प्रवास आहे तेच तत्वज्ञान म्हणजे लिंगायत तत्वज्ञान आहे. भक्तीने काम करा मग तू ईश्वराला प्राप्त होतोस. तर ही जी आहे म्हणजे आपण स्वर्ग नरक या भावनेतून न जाता इथंच स्वर्ग आहे माझा आचार जर चांगला असेल तर तेच स्वर्ग आहे. आणि याच भूतलावरती माझा जर आचार विचार जर चांगला नसेल तर हाच मला नरक आहे असं स्पष्टपणे महात्मा बसवेश्वरांनी सांगितले.
अजून कोणी बोलणार आहेत? माहितीत अजून कोणी भर घालणार आहेत? सिद्धप्पा पडणार सर आहेत, बोलणार आहात सर तुम्ही? गीता दिगे मॅडम बोला. सर्वांना शरण शरणार्थी. आता बसवेश्वर आणि बसवेश्वरांचे तत्कालीन महाराष्ट्राचे शिवशरण या विषयावर सरांनी खूप छान माहिती सांगितले. त्यांनी सांगितलेला माहिती जास्तीत जास्त म्हणजे एक ऐतिहासिक व्यक्ती आणि त्यांचे परिचय व्यवस्थितपणे सगळ्यांचे शिवशरण बसवेश्वर आणि त्यांचे काळातले सगळे शरण लोकांचे माहिती सुद्धा खूप छान सांगितलेलं आहे. थोडे वैचारिक दृष्टी असायला पाहिजे असेल तर सगळे महाराष्ट्रातले लिंगायत लोक जास्तीत जास्त वचन साहित्यावर आणि शरण जीवनांचे परिचय करून घ्यायला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त अभ्यास करायला पाहिजे आणि आज ठेवलेले हे एक व्याख्यान खूप उपयुक्त माहिती दिल्यासारखं झाले आणि असंच माहिती जास्तीत जास्त म्हणून मी माझी इच्छा आहे असं सांगून मी 2 शब्द शरण शरणार्थी. धन्यवाद मॅडम. आपण इथं काल्पनिक कथांना पण प्राधान्य देत नाही. ज्या गोष्टी विवेकाच्या दृष्टीने तुम्ही ऍक्सेप्ट स्वीकारू शकता किंवा वैज्ञानिक दृष्ट्या स्वीकारू शकतो त्याच गोष्टीचं आपण त्यांना प्राधान्य देतो. कारण हा लिंगायत धर्म हा पूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोनातून काढलेला धर्म आहे असं मी मानते. आणि जाणकार जे इतिहासकार आहेत तर आपण त्याला पुराणांपासून आणि कथेपासून थोडं दूर असू द्या असं आमचा सायंटिफिक ॲटिट्यूड आपण ऍक्सेप्ट करूया लाईफमध्ये. आणि मॅडम आता इथं महाराष्ट्रात आहे ना ते लिंगायत लोक जास्तीत जास्त ह्यांच्याबद्दल अभ्यास करायला पाहिजे, थोडे वाचायला पाहिजे, संशोधन वगैरे करायला. हो, गीता दिग्गे मॅडम या सोलापूरमध्ये विद्यापीठामध्ये प्रोफेसर आहेत आणि तुमचंही इथं स्वागत आहे आणि धन्यवाद तुम्ही आपलं मत मांडलं मॅडम. मराठीत प्रॉब्लेम होतो काय की कर्नाटकामध्ये इटसेल्फ म्हणजे जिथं जास्त पॉप्युलॅरिटी आहे, लोक जास्त आहेत, तिथं सुद्धा वैचारिक काही द्वंद्व सापडतात आणि तेच इथं प्रवाहामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळं आपला लिंगायत समाज आहे पण विखुरलेला आहे. मी जेव्हा बाहेर जाते तेव्हा काही जण म्हणतात की ते मानतच नाही की महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत धर्म स्थापला आहे. म्हणजे इथपासूनच सुरुवात आहे. म्हणजे आपल्याला खूप मोठं कार्य करायचं आहे. पण आता जे इथं जमलेले आहेत, आता फॉर एक्झाम्पल अंकुशदादा आहेत, दैवशाला पाटील आहेत, मुळगे दादा आहेत, भीमाशंकर सिंदगी आहेत, जनार्दन कोष्टी सर आहेत, कोगणूर आपल्या जयश्री वहिनी आहेत. जर आपल्यामध्येच आपणच समजून नाही घेतलं तर आमचे नेहमीचे रविखुबा दादा आहेत, ते आपणच जर कन्फ्युजन मध्ये असलो तर लोकांना अजून कन्फ्युजन वाढण्याची शक्यता आहे. म्हणून आपला साधा आणि सरळ उद्देश आहे की इथं आपण एकमेकांबद्दल संवाद साधूया, एकमेकांबद्दल की जे काही गैरसमज आहेत ते गैरसमज दूर करून आपण एकत्रित येऊया, म्हणजे आपली पार्श्वभूमी तयार होईल. धन्यवाद. येस मॅडम, तुम्ही सांगितलेलं खूप बरोबर आहे आणि ह्या एक ग्रुप मधून तुम्ही हे कार्य करायला लागले ना, हे खूप मोठं काम आहे मॅडम. अजून आता सुरुवात आहे म्हणून आता मी तर बघते इथं सोलापूरमध्ये बसवेश्वरांचे सांगते, बसवेश्वरांबद्दल त्यांनी मंगळवेढ्यामध्ये त्यांनी काम करून गेलेलं आहे, कर्मभूमी आहे असं सांगते. पण त्यांच्या वैचारिक दृष्टिकोन इथल्या लोकांना जास्तीत जास्त नाही. त्या मानाने तुम्ही करायला लागले हे खूप चांगलं काम आहे मॅडम. आम्हाला सुद्धा खूप हे आनंदाने हे वाटते, चांगलं वाटते. मॅडम तुमच्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य पुढे आपण छोटं छोटं पाऊल टाकतोय पण म्हणजे आचरणात आपण आणायला आणि समजून घेण्यास हे आपलं पहिला अधिकार आहे, हक्क पण आहे. आणि आता आजकाल खूपशी पुस्तकं आलेली आहेत मार्केटमध्ये. पण शरणार्थी दादा बोला, दादा बोला. शरणार्थी सगळ्यांना कसं आहे, आपलं बुद्धिजीवी वर्ग ह्यातून पुढे यायला पाहिजे.
आणि महत्वाचं म्हणजे हे आपले डॉक्टर इंजिनियर जे आहेत ना, डॉक्टरमध्ये बऱ्यापैकी 90% लोकांना आहे आपला धर्म आहे ठीक आहे, पण असं विखुरलेलं आहे, एकत्रित नाहीत. बरेच डॉक्टर मला एक डॉक्टर तर मला विचारले, तुम्ही पोटजात लग्नाच्या वेळी त्यांच्या ते डॉक्टर एवढं फ्रस्ट्रेट झालता की मला पोट जातीमुळे मुलगी मिळत नाही या लिंगाची, का बरं मी मानू हे सगळं म्हणून, असं एवढं उद्विग्न झालं. म्हणजे हे बऱ्यापैकी अजून पसरवायला पाहिजे आपल्याला, हे तळागाळात पूर्ण विचार नेलं पाहिजे बसवेश्वरांचं, असं माझं मत आहे. नक्कीच झालं, नक्कीच. आम्ही पण एकदा वधूवर केलो तेव्हा अधिवेशन घेतलं होतं, तेव्हा आम्हाला हे प्रकर्षाने जाणवलं की पोटजात ही लिंगायत म्हणजे सर्व समान, आपणच सुरुवात केली पाहिजे. जेव्हा हो, बरोबर. बसवेश्वरांनी आंतरजातीय आपण म्हणतो, पण तो आंतरजातीय नाहीये. कारण दोघांनी म्हणजे ब्राह्मण मंत्री आणि चांभार, त्यांनी दोघांनी इष्टलिंग धारण केल्यानंतर ते सर्व लिंगायत झाले होते. लिंगायत झाल्यानंतर त्या कलावती यांचा लग्न झालं होतं. तर आंतरजातीय लोकांच्या दृष्टिकोनातून असेल, पण आपल्या दृष्टिकोनातून नव्हतं, कारण ते सर्व लिंगायत होते. तसंच आपण सुद्धा सर्व लिंगायत आहोत, तर या वेगवेगळ्या ज्या पोटजाती आहेत आपण त्या मान्य नाही केल्या पाहिजे. आणि लिंगायत म्हणजे ह्या लिंगायत पोटजाती असं जोपर्यंत मानलं गेलं. भेटत नाही तोपर्यंत लिंगात एक होऊ शकत नाही. नाही, बरोबर, अगदी बरोबर, 100% खरं आहे. बरोबर. तर आपणच आधी सुधारलो पाहिजे, म्हणजे आपली पुढची बरोबर आहे. जनरेशन सुधारेल. नक्की सर, नक्की सर. अजून कोण आपलं मत मांडणार आहे? दैवशालाताई पाटील बोलणार आहात? आता जे काकांनी सांगितलं ते खूप छान सांगितलं आणि सर्व शरणावर माहिती सांगितली ताई. आणि तुम्ही जे म्हणतात ना ताई, महाराष्ट्रात मध्ये असावी तेवढी बसवांना विषयी माहिती नाहीये, अगदी बराबर आहे ताई. आणि महाराष्ट्रीय लोक जरा ऍक्सेप्ट करायला तयार नाहीत, कारण सायन्स सांगतं की हा लिंगायत धर्म हा सायन्स नुसार आहे, पण त्यांना कशी माहिती नाही, तर त्यांचं वाचन नाही ताई. आणि जे आपलं साहित्य आहे ते जरा जास्त प्रमाणात कन्नडमध्ये आहे, तो प्रॉब्लेम येत असल्यामुळे थोडा महाराष्ट्रीयन जनतेला थोडं प्रॉब्लेम येत आहे. आणि तरी आता बऱ्यापैकी मराठीमध्ये पण झालेला आहे, आणि करणारे ताई कसंही कुठूनही शोधून काढून वाचन करतच आहेत, त्याबद्दल काही शंका नाहीये. पण थोडं महाराष्ट्रीयन लोकांना बी कार्यक्रम होत असताना समजून घेणं हे पण गरजेचं आहे, कारण कार्यक्रमामध्ये पूर्ण कन्नडमध्येच वचन हे घेतले जातात, त्यामुळे थोडा महाराष्ट्रीयन लोकांना प्रॉब्लेम येत आहे. शरणार्थी ताई. थँक्यू ताई, थँक्यू. तेच म्हणूनच आम्ही आता हे आपलं 36वं पुष्प आम्ही रेकॉर्ड करून युट्यूबवर टाकतो, आणि सर्वांनी ते सबस्क्राईब करा, ऐका, आणि आपल्या जे मित्रमैत्रिणी नातेवाईक आहेत त्यांनाही ते पाठवा, की जेणेकरून म्हणजे काय चर्चा होते, महात्मा बसवेश्वर कोण होते. आता जनार्दन सरांनी खूप सुंदर आता सांगितलं आपल्याला, बाकीच्या वक्त्यांनी पण आपल्याला खूप सुंदररित्या मार्गदर्शन केलंय. तर या सगळं मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, की आपली पोटतिडकीची म्हणजे कळकळीची विनंती आहे सर्वांना, की ते पाठवा. त्याच्यातून आपल्याला म्हणजे फक्त प्रचार प्रसार होणार आहे लिंगायत धर्माचा, आणि प्रचार प्रसार झाल्याशिवाय आपलं एकीचं बळ वाढणार नाही, आपण एकत्र येऊ नाही शकणार. तर हा खटाटोप आहेच. धन्यवाद, धन्यवाद. जयश्री वहिनी बोलणार आहात? आता मी शरणी प्रोफेसर प्रतिभा कल्याण शेट्टी आलेगावी यांना शरण समर्पण करण्याची विनंती करते. शरणी प्रोफेसर प्रतिभा आलेगावी. दिसत नाहीयेत ताई, तरी त्या जॉईन झाल्या नाहीयेत. तर मीच आपलं इथं आधार प्रदर्शन मांडते. आजचं वचन अध्ययन वेदिके बसव मंच 36वं पुष्प. आता या कार्यक्रमास असलेले सर्व श्रोते वर्गांना, श्रोतवंदांना आधी मी त्यांचं स्वागत करते आणि धन्यवाद देते. सूत्रसंचालन जयश्री कोगनूर बहिणींनी अतिशय सुंदररित्या केलं, मी त्यांनाही धन्यवाद देते. नंतर आपले आजचे अतिथी जनार्दन कोष्टी सर
त्यांनी अतिशय सुंदररित्या महात्मा बसवेश्वर आणि तत्कालीन महाराष्ट्राचे शिवशरण यांच्याबद्दल अतिशय व्यवस्थित अशी माहिती आपल्या सर्वांना दिली. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद, त्यांचे मी आभार मानते. विद्याताई मगदुम यांनी वचन प्रार्थना सिद्धरामेश्वरांचं वचन अतिशय सुंदररित्या गायलं, तर ताईंना धन्यवाद. त्यानंतर आजच्या आपल्या सर्व संवादामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणारे किंवा संवाद जागृत करणारे आहेत डॉक्टर सिंदगी सर आहेत, दैवशाला ताई पाटील, अंकुशदा पाटीलांनी काही प्रश्न विचारले, प्रोफेसर डॉक्टर गीता दिग्गे मॅडमनी आपलं मनोगत व्यक्त केलं. असे सर्वांना, एखाद्याचं नाव राहिलं असेल माझ्याकडून चुकून, तर सर्व श्रोतृवृंदांना ज्यांनी ऍक्टिव्हरित्या पार्टिसिपेट केलं, तुमचे मोलाचा सल्ला दिला आम्हाला, त्यामुळे आपण हळूहळू आपण वाढतो. आणि आतापर्यंत सर्वांनी ऐकल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करते. धन्यवाद. सर्वांना शरणो शरणार्थी.